नमस्ते, मी अनिता शिंदे। अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी कटोरी ब्लाउजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग करून दाखवलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा, म्हणजे तुम्ही हा ज्यावेळेस ब्लाउज कट कराल त्यावेळी कुठेच चुकणार नाही, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला ह्या कटिंगमध्ये दाखवलेल्या आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसंच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जे काही माझे व्हिडिओ असतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आपण याचं संपूर्ण कटिंग ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि इथे आपण अगोदर एक रेष मारून घेतली। ही बंद बाजू आहे, बंद बाजूवर आपण हे कटिंग टाकणार आहोत। इथे घ्यायचं आहे उंची अधिक 1 इंच, म्हणजे 14 अधिक 1 इंच मी इथे 15 इंच घेतलेला आहे आणि त्याची आपण एक रेष मारून घेतली। आता इथे घ्यायचं आहे मोंडा खोली, मी 6 इंच घेतलेली आहे आणि शेजारीच कुठल्या छातीला कोणती मोंडा खोली घ्यायची ते सुद्धा मी लिहिलेलं आहे, हे एका तुम्ही नोट डाऊन करून घ्या। आता हे आपलं झालंय। इथे आपण घ्यायचं आहे 6 इंच आणि खाली सुद्धा 6 इंच। मागील गळा खोलीनुसार आपण शोल्डर घेतो, तर मी इथे 6 इंच घेतलेला आहे। आता इथे आपल्याला ह्या रेषेवर घ्यायचा आहे छातीचा चौथा। इथे छातीचा चौथा येतोय 9.5 इंच, इथे कमरेचा चौथा येतोय 8 इंच आणि 1 इंच आपण डाच घेतलेला आहे, हे आपण जोडून घेतोय। आता आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायची आहे, त्याची सुद्धा मी इथे खून करून घेतली। आपल्याला इथे घ्यायचा आहे मध्य भाग काढायचा आहे, त्याच्यानंतर अलीकडे 1 इंचाची खून केली मी आणि आपण हे जोडून घेतलं। इथे आपण घ्यायचा आहे अर्धा इंच आणि त्याला गोलासा आकार द्यायचा आहे। इथे पाऊण इंच आणि याला सुद्धा हा आकार आपण देऊन घेतलाय। इथे आपल्याला घ्यायचा आहे 2.5 इंच आणि आपल्याला याची रेष मारून घ्यायची आहे। इथे 1 इंच घ्यायचा आहे आणि त्याला खालच्या क्रॉसपट्टीचा असा आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला आता याचा मध्य काढायचा आहे, ह्या लाईन पर्यंत। मध्य काढल्यानंतर आपल्याला तिथून पासून 1 इंच पुन्हा एक खून करायची आहे। ही आपली कटोरीसाठी खून करत आहोत आपण। सगळ्या मापासाठी तुम्ही अशीच खून करू शकता। इथे 2.5 इंच घ्यायचं आहे। पुढचा गळा उंची मी 6 इंच घेतलेली आहे। खालची गळा रुंदी सुद्धा मी 2.5 इंच घेणार आहे आणि याची आपण रेष मारून घेतली आणि याला पुढच्या गळ्याचा आपण आकार देऊन घेतलाय। इथे आपल्याला घ्यायचं आहे 5 इंच आणि आपण जी रेष मारलेली आहे तिथे ही जोडायची आहे। त्या अगोदर आपण इथे घेणार आहोत 2.25 इंच आणि हा आकार आपण देऊन घेणार आहोत। आपला हा कटोरीचा आकार देऊन झालेला आहे। आता आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉइंट। तर टक्स पॉइंट आहे आपला 10.5 इंच अधिक अर्धा इंच, म्हणजे आपण 11 इंचाची खून केली आणि त्याची ही सरळ रेष मारून घेतली। आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे। हे व्यवस्थित कटिंग व्यवस्थित बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। याचं आता आपलं कटिंग झालंय। कटिंग झाल्यानंतर आपल्याला हा भाग उचलायचा आहे आणि याच्यावरती व्यवस्थित आपल्याला हा उमटवून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित बघा, कारण आपल्याला 80 पॉइंट म्हणजे 1 मीटरला सुद्धा हा कापड कमी आहे आणि याच्यावर हा ब्लाउज व्यवस्थित बसवायचा आहे। तर हे मी व्यवस्थित हे आखून घेतलंय, हे बघा। आणि हा आकार देताना मी आतील मोंडा खोलीचा आकार दिलाय बरोबर।
तिथपर्यंतच मी हे व्यवस्थित ठेवलं होतं आणि हे आपलं व्यवस्थित उमटवून झालं. इथे अर्धा इंच आपल्याला व्यवस्थित वाढवायचं आहे. हे सिलाई मार्जिन आहे, अर्धा इंच बरोबर वाढवायचं आहे आणि खालीसुद्धा अर्धा इंच घ्यायचं आहे. ह्या प्रकारे आपलं हे वाढवून झालं आहे. हा आकार आपला एकदम व्यवस्थित झालेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे. हा आपला आकार आता कापून झालेला आहे. ह्या पद्धतीनेच तुम्हाला हे कापायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला हा कटोरीचा भाग हा उमटवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पुन्हा एकदा याच्यावर खडूने हे आखून घेते. तुम्ही हे व्यवस्थित बघा. आता हे आपलं आखून झालं आहे आणि कटोरी नेहमी तिरक्या कपड्यामध्ये टाकली जाते. हे बघा मी हे तिरक्यामध्ये टाकलं आहे आणि हे मी उमटवून घेत आहे. हे आपलं उमटवून झालं आहे आणि हे आपल्याला आहे तसंच पुन्हा एकदा आखून घ्यायचं आहे. हे आपलं आखून झाल्यानंतर हे बघा हे तिरक्यामध्ये आहे. ह्याप्रमाणे आपली ही कटोरी मूळ कटोरी ही आखून झालेली आहे. आता इथे 1.5 इंच वाढवायचं आहे आणि इथे अर्धा इंच हाच गोलाकार आपण व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. इथपर्यंत आखून झाल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला अर्धा इंच खालीपर्यंत हा आकार वाढवायचा आहे आणि हे 1.5 इंच जिथे होतं तिथे हा भाग आपण जोडून घेतलाय. याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्य काढल्यानंतर आपण सरळ हे आखून घेतोय. ही रेष सरळ यायला हवी. इथून 1.25 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे जोडल्यानंतर आपल्याला द्यायचे आहेत याला टक्स पॉइंट. तर टक्सच्या खुणा करताना इथे 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे सुद्धा 1.5 इंच आणि आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे आपलं जोडून झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं करायचं आहे. ह्या दोन्ही रेषा एक लहान आणि एक मोठी दिसती तर सारख्या करून घ्यायच्या आहेत. तर मी हे बरोबर इकडं 2.25 आहे तर इकडं सुद्धा 2.25 करून घेतलं आहे आणि मग मी हे परत एकदा जोडून घेतलेलं आहे. आपलं हे जोडून झालं आहे. खालची सुद्धा रेष मी पुन्हा एकदा व्यवस्थित आखून घेतली आणि हा कटोरीचा आकार झालेला आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित कापायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी हे व्हिडिओ तुमच्यासाठी खास शिकण्यासाठी घेऊन येते. तर तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा आणि माझे हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुमचे ब्लाऊज हे एकदम व्यवस्थित येतील. हा अगदी छान असा कटोरीचा पफ आलेला आहे आणि हे ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला महत्त्वाचं करायचं आहे. खालची जी क्रॉसपट्टी आहे ती आखायची आहे. आता हे आपण उरलेल्या कापडावरती आखतोय. तर कापताना लक्षात घ्या आपल्याला हे एकदम खाली व्यवस्थित ठेवायचं आहे आणि आपल्याला सिलाई मार्जिन खाली अर्धा इंच सोडून हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे आणि उमटवून घ्यायचा आहे. हा भाग आहे तसाच करायचा आहे. फक्त खाली अर्धा इंच सिलाई मार्जिन ठेवायचे आहे. हे बघा अर्धा इंच आणि आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. हे आपल्याला 2 पार्ट लागतात. म्हणजे हे एकावर एक असे 2 आहेत आणि अजून असा एक भाग हा आखावा लागतो. तर हा उरलेला ह्याच कापडात मी तयार करणार आहे. आता आपल्याला इथे करायचं आहे बाहीचं कटिंग. तर बाहीचं कटिंग तुम्ही हे व्यवस्थित बघा. आता इथे घ्यायचे आहे आपल्याला हे फोल्ड करून घेतलं आणि इथं आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा आपण हे दुमडपट्टी आहे. 4.5 बाही उंची आहे अधिक अर्धा म्हणजे आपण 5 इंच घेतले. कॅप हाईट घेतली 3.5 इंच आणि त्याच्या रेषा मारून घेतल्या. हा भाग आपल्याला व्यवस्थित मोजायचा आहे. हा 7.25 भरतोय तर तिरक्यामध्ये 7.25 पर्यंत रेष करायची आणि ह्याच आकाराला आपण हा आकार द्यायचा आहे आणि आतील मोंडा खोलीचा आकार आणि बाहेरील द्यायचा आहे. इथे दंडखेराचा अर्धा अधिक 2 इंच करायचा आहे. तुम्हाला ही बाही जर समजली नसेल तर मी बाहीसाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे तुमच्या सगळ्या बाही म्हणजे कटिंग करण्याच्या सगळ्या शंका दूर होतील.
ह्याप्रमाणे आपण बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. इथे आपल्याला तिरक्यामध्ये जो आपण पायपिंग करू किंवा गोट करू त्यासाठी ह्या पट्ट्या आपल्याला तिरक्यामध्ये निघतील आणि ह्या प्रकारे आपला हा ब्लाऊज व्यवस्थित ह्याच कापडामध्ये शिवून होईल. आता आपल्याला मागचा भाग घ्यायचा आहे आणि तिथे द्यायचे आहे गळारुंदी 2.5 इंच, गळा उंची 11 इंच. खालची गळारुंदीसुद्धा आपल्याला 2.5 घ्यायची आहे आणि याची खून करायची आहे. हे तुम्ही व्यवस्थित बघा, कारण गळा हा खोल आहे, मोठा आहे, तरीसुद्धा हा व्यवस्थित उतरणार नाही, शोल्डरपासून व्यवस्थित बसेल. त्यासाठी मी काही टिप्स सांगते, त्या तुम्ही अगदी व्यवस्थित बघा. याचा मध्य घेतला आपण आणि आपल्याला जो टक्स टाकायचा आहे हा गळाच्या खाली आला पाहिजे, ह्याप्रमाणे टाकायचा आहे. आणि गळारुंदी घ्यायची आहे अर्धा इंच, म्हणजे टोटल 1 इंच. इथे आपल्याला पाव इंच घेऊन ही रेष आपण मारून घेतली. हे आपल्याला मी नंतर दाखवते हे मी का केलं आहे. आता आपण हा गळा कापून घेतला. आता इथे टक्स दिल्यानंतर बघा आपल्याला हा भाग थोडासा तिरका होतो, त्यामुळे आपण इथे अर्धा इंच हे करून कापून घेतले. त्यामुळे हा खालचा भाग हा सरळ होईल आणि हे सुद्धा कापायचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण हा ब्लाऊज घालू त्यावेळी हा शोल्डरला एकदम पॅक बसतो आणि गळा हा उतरत नाही. ह्या प्रकारे आपला हा ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मला सपोर्ट करत आहात आणि माझे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.